सोनसाखळीसाठी वृद्धाचा खून करून प्रेत ऊसाच्या फडात पुरले। आरोपींची कबुली, पोलिसांनी दोघांना केली अटक। सोनसाखळीसाठी बार्शी तालुक्यातील बाबुळगाव येथील सुरेश रंगनाथ शिंदे यांचा खून करून त्यांचा मृतदेह ऊसाच्या फडात पुरून टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। या प्रकरणी दिलीप निवृत्ती झोंबाडे आणि राहुल नागेश गायकवाड यांच्यावर बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। या दोघांना अटक करून बार्शी न्यायालयात उभं करता 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। 17 फेब्रुवारीला सुरेश शिंदे हे बार्शीहून बाबुळगावकडे जाण्यासाठी निघाले होते, मात्र घरी पोहोचले नव्हते। 20 फेब्रुवारीला बाबुळगावमधील शेतकरी नितीन रमेश शिंदे यांच्या गट क्रमांक 165 मध्ये ऊस लागवडीचं काम सुरू असताना ऊसाच्या सऱ्यांमध्ये मानवी पाय दिसून आला। बार्शी तालुका पोलीस आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली असता त्या ठिकाणी मृतदेह पुरण्यात आला होता आणि दोन्ही हात शर्टाने बांधलेले होते, तसेच गळ्यावर आवळल्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या। खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पुरला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला। या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवून बाबुळगाव आणि आगळगाव परिसरात तपास सुरू केला आणि आरोपींना अटक केली। नमस्ते, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे, बार्शी तालुका पोलीस स्टेशन। दिनांक 20 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 3:30 वाजता पोलीस स्टेशनला माहिती प्राप्त झाली की बाबुळगावच्या शिवारामध्ये एका ऊसाच्या शेतीमध्ये पुरुष जातीच्या प्रेताचा पाय बाहेर आलेला आहे। त्यानुसार सदर ठिकाणी जाऊन पाहिले असता एक पाय बाहेर आलेला होता। तहसील ऑफिसला मदत घेऊन त्याचा पंचनामा केला। पंचनाम्यानंतर प्रेत बाहेर काढल्यानंतर सदरचे प्रेत हे गावातील इसम सुरेश रंगनाथ शिंदे वय 68 वर्षे यांचे असल्याचे निष्पन्न झाले। त्यानुसार सदरच्या प्रेताच्या बाबतीत गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हा दाखल केल्यानंतर तपास मी माझ्या स्वतःकडे घेतला। तपासानंतर तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा हा गावातीलच इसम दिलीप झोंबाडे आणि राहुल गायकवाड या दोघांनी केल्याचं निष्पन्न झालं। त्यानुसार आज त्यांना माननीय न्यायालयात उभा केला असता माननीय न्यायालयाने त्यांना 6 दिवसांची पोलीस कस्टडी दिलेली आहे आणि तपासामध्ये बरं मला सांगा, त्यांच्याकडून कोणत्या कारणासाठी त्यांनी असं केलंय असं त्यांच्या म्हणण्यातून तपासामध्ये असं निष्पन्न झाले की त्यांनी लुटीच्या उद्देशानं केलेलं आहे। त्या मैताच्या अंगावरती एक चेन आणि खिशामध्ये काही पैसे होते, तर ते चोरीच्या उद्देशाने केले असं प्राथमिक तर तसं निष्पन्न झालेलं आहे। आणि याच्यामध्ये आणखी काही साथीदार असतील का? होऊ शकतात निष्पन्न। लोकनायक न्यूज।